गेल्या अनेक वर्षांपासून संगमनेर नगरपालिकेवर बाळासाहेब थोरात यांची सत्ता आहे। यावेळी मात्र मोठी रंगत बघायला मिळतेय। भाजप शिवसेनेने थोरातांच्या सेवा समितीला आव्हान दिलंय आणि त्यामुळे ही निवडणूक लक्षवेधी होतीये। संगमनेरची जनता पुन्हा आपल्याच पाठीशी उभी राहील असा विश्वास बाळासाहेब थोरातांनी व्यक्त केलेला आहे। वर्षभराचा कारभार जनतेने पाहिलेला आहे, शहराने पाहिलेला आहे, अनुभवलेला आहे। शहर विद्रूप करून टाकलं होतं। त्यांचे एवढे फ्लेक्स लावायचे, कुठेतरी टोल वसूल करायचे, पैसे मिळवायचे, त्याचे फ्लेक्स लावायचे। अशा ना कुठे राजकारण होतं का? तुम्हाला काम दाखवावं लागतं। नुसतं फ्लेक्स लावायचे, विद्रूप करून टाकायचं शहर। अंमली पदार्थाचा हैदोस झाला, गुंडगिरी प्रचंड वाढली। हे कशाचे लक्षण आहेत? हे सगळे लक्षण तुम्हाला दृष्टी नाही, तुम्ही खऱ्या अर्थानं लोकप्रतिनिधी होऊ शकत नाही हे दाखवणार अनेक उदाहरणं या शहरानं पाहिलेत, तालुक्यानं पाहिलेत। त्यामुळे आम्हाला काही आव्हान वाटत नाही त्यांचं।